नमस्कार मैत्रिणींनो, शुभांगी रेसिपीजमध्ये आपले सर्वांचे स्वागत। आज आपण बनवणार आहे झटपट बनवला जाणारा नाश्ता। कर्नाटकमध्ये याला सुशला म्हणतात, तर महाराष्ट्रामध्ये सुशिला। तर आपल्याला सुरुवातीला 4 कप मुरमुरे घ्यायचे आहे, त्यामध्ये पाणी टाकायचे आहे। हे आपल्याला पाण्यामध्ये जास्त वेळ भिजू द्यायचे नाही, तर पाण्यातून काढून घ्यायचे आहेत। एका ताटामध्ये मी काढून घेतले आहे। एक बटाटा कट करून घेतला आहे। त्यानंतर वाटाणे घ्यायचे आहे। एक कांदा कापून घेतला आहे। 3 ते 4 हिरव्या मिरच्या, शेंगदाणे, कढीपत्ता। गॅसवर कढई गरम करून त्यामध्ये 2 चम्मच तेल घालायचे आहे। थोडीशी मोहरी घातली आहे। मोहरी तडतडायला लागली की यामध्ये जिरं घालायचे आहे। त्यानंतर हिरव्या मिरच्या यामध्ये घालायचे आहे। त्यानंतर शेंगदाणे, कढीपत्ता। यामध्येच आपल्याला हिरवे वाटाणे घालायचे आहे। हे परतून घेऊ। 1 ते 2 मिनिट झाले की यामध्येच कांदा घालायचा आहे। कांदा सुद्धा आपण परतून घेऊ। 1 ते 2 मिनिट झाल्यावर त्यानंतर बटाटा यामध्ये घालायचा आहे। हे सर्व आता परतून घेऊ। अर्धा चम्मच मी हळद घातली आहे। हे सुद्धा परतून घेऊ। आता झाकण ठेवून 2 ते 3 मिनिटे मी हे सर्व शिजू देत आहे। 2 ते 3 मिनिटे झालेले आहे। बटाटा सुद्धा यामध्ये थोडासा शिजला आहे। चवीनुसार मीठ घालायचे आहे। पाव चम्मच मी साखर घातली आहे। आता हे सर्व मिक्स करून घेऊ। त्यानंतर भिजवलेली मुरमुरे यामध्ये टाकायचे आहे। हे सर्व छान असं मिक्स करून घेऊ। शेवटी यावर कोथिंबीर घालायची आहे आणि 2 ते 3 मिनिट आपल्याला हे होऊ द्यायचं आहे। मध्यम आचेवर होऊ द्यायचं आहे। अशा प्रकारे झटपट असा नाश्ता हा तयार होतो। लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत सर्वांनाच हा नाश्ता नक्कीच आवडेल। अशा साध्या व सोप्या नवनवीन रेसिपी पाहण्याकरता शुभांगी रेसिपी या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा। आज आपण बनवणार आहे परफेक्ट असे पोहे। तर त्यासाठी आपल्याला पोहे हे जास्त पातळही नको आणि जास्त जाडही नको। तर मी 2 वाट्या पोहे घेतले आहे। साधारणतः 4 जणांसाठी आहे ते। त्यासाठी आपल्याला 2 मध्यम आकाराचे कांदे कट करून घ्यायचे आहे। हिरवी मिरची, कोथिंबीर, कढीपत्ता आणि एक बटाटा त्याचे पातळ काप करून घ्यायचे आहे। हे पोहे आपण स्वच्छ पाण्याने धुवून घेऊ। मी 2 पाण्याने ते धुवून घेतले आहे, त्यामुळे त्यातील जी धूळ असेल ते निघून जाईल। पाण्याने धुवून घेऊ आणि एका ताटामध्ये ते काढून घेत आहे। आता एका कढईमध्ये 2 चम्मच मी तेल गरम करून घेतले आहे। त्यामध्ये मोहरी घालून घेऊ। मोहरी तडतडायला लागली की त्यामध्ये जिरं घालायचं आहे। त्यामध्ये शेंगदाणे घालू। त्यानंतर 4 ते 5 मी हिरव्या मिरच्या कट करून घातल्या आहे।
यामध्ये आपल्याला कढीपत्ता घालायचा आहे. त्यानंतर यामध्ये कांदा घालून घेऊ. 1 ते 2 मिनिटं परतून घेतल्यावर यामध्ये मी हिरव्या कांद्याची पातसुद्धा टाकत आहे. त्यामध्ये बटाटा घालून घेऊ. आता हे सर्व आपल्याला छान असं होऊ द्यायचं आहे. 2 ते 3 मिनिटं आपण त्यामध्ये हा बटाटा छान असा होऊ देऊ. त्यानंतर यामध्ये थोडीशी हळद घालायची आहे. अर्धा चम्मच मी हळद घातली आहे. त्यानंतर चवीनुसार यामध्ये मीठ घालून घेऊ. 1 ते 2 मिनिटं परतल्यावर यामध्ये पोहे घालून घेऊ. पोहे थोडेसे कोरडे जर झाले असतील तर यामध्ये तुम्ही पाणीसुद्धा थोडंसं शिंपडू शकता. त्यानंतर यावर झाकण ठेवून घेऊ. 1 ते 2 मिनिटं ते छान असे वाफ येऊ देऊ. हे पहा, आपले छान असे पोहे तयार झाले आहे. आणि शेवटी यावर आपण कोथिंबीर घालून घेऊ. छान मऊ असे आपले पोहे तयार झाले आहे. लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत सर्वांनाच ही रेसिपी नक्कीच आवडेल. तर अशा साध्या व सोप्या नवनवीन रेसिपी पाहण्याकरता शुभांगी रेसिपी या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा.